विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्रिकोण रचना आणि वर्तुळ आंतरलिखित करणे अशा दोन रचना एकाच व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत. बाजू दिली असता बहुभुजाकृती काढणे आणि वर्तुळाची त्रिज्या दिली असता बहुभुजाकृती काढणे अशा दोन प्रकारच्या रचना परीक्षेसाठी विचारल्या जातात. पैकी वर्तुळ आंतरलिखित करण्यासाठी सुरुवातीला आपण त्रिकोण रचना हा भाग समजावून घेणार आहोत. स्क्रीनवर तुम्हाला प्रश्न दिसत आहे. यामध्ये 10 सेंटीमीटर बाजूचा समभुज त्रिकोण काढून त्रिकोणात ही रचना आपण आज करत आहोत. खरं तर परीक्षेसाठी जी बाजू दिली जाते ती 7 सेंटीमीटर किंवा 8 सेंटीमीटर अशा पद्धतीची बाजू दिली जाते, परंतु व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्ट दिसावं यासाठी मी त्या बाजूचं अंतर जे आहे ते 10 सेंटीमीटर घेणार आहे. आपण रचनेला सुरुवात करूया. 10 सेंटीमीटर बाजूचा समभुज त्रिकोण काढण्यासाठी पहिल्यांदा पाया ही 10 सेंटीमीटर बाजू आपण एक बाजू काढून घेतली. या ठिकाणी त्याला बी आणि सी अशी नावे देऊयात. पुढच्या बाजू ए बी आणि बाजू ए सी काढण्यासाठी आपल्याला काय करायचंय पहा. तर बी या बिंदूला केंद्र मानायचं आणि सी पर्यंतचं जे अंतर आहे कंपासमध्ये, सी पर्यंतचं जे अंतर आहे हे अंतर कंपासमध्ये घेऊयात. रचना फार महत्वाची आहे. यामध्ये सफाईदारपणा हा अतिशय महत्वाचा आहे. हे पहा, जोपर्यंत अगदी तंतोतंत अंतर हे त्या ठिकाणी येत नाही तोपर्यंत मी कंपास त्या ठिकाणावर हलवत नाहीये. आता माझ्या कंपासमध्ये बरोबर 10 सेंटीमीटर इतकं अंतर आलेलं आहे, किंवा तुम्ही पट्टीवर सुद्धा हे अंतर घेऊ शकता. अशा रीतीनं 10 सेंटीमीटरचं अंतर पट्टीवर सुद्धा घेऊ शकता. खात्री झाल्यानंतर बिंदू बीला केंद्र मानून BCच्या वरच्या बाजूला एक कंस करा आणि तीच कृती सीला केंद्र मानून या ठिकाणावरून त्याला छेदणारा कंस करा. जो बिंदू मिळाला आहे तो ए बिंदू आहे की जो बी आणि सी पासून सारख्या अंतरावर आहे. या ठिकाणी जोडून घ्या. बिंदू ए आणि सी हा बिंदू जोडून घ्या. त्याचप्रमाणे बिंदू ए आणि बी हा जोडून घेऊयात. या ठिकाणी काटेकोरपणा हा फार महत्वाचा आहे, अन्यथा आपलं वर्तुळ जे आहे ते तंतोतंत यामध्ये बसणार नाही. मी अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे की परीक्षेला ज्या रचना विचारल्या जातात त्या रचनांमध्ये आपल्याला काही पायाभूत रचना कराव्या लागतात. पैकी या ठिकाणी आता आपल्याला पायाभूत रचना करावी लागणार आहे, ती म्हणजे कोन दुभागणे. कोन ABC हा 10 सेंटीमीटर बाजूचा या ठिकाणी समभुज त्रिकोण तयार झालेला आहे. आपण आता पायालगतचे दोन कोन म्हणजे बी आणि सी हे दुभागून घेऊया. पहा, कोन दुभागण्याची कृती काय आहे. तर कंपासमध्ये विशिष्ट अंतर घेऊन या ठिकाणी बीला केंद्र बिंदू मानायचे आणि बाजू AB वर आणि बाजू BC वर या ठिकाणी दोन कंस करायचे. मिळालेले जे दोन बिंदू आहेत त्या दोन बिंदूंना पुन्हा आहे त्याच अंतराने कंस करायचे. मिळालेल्या बिंदूतून त्या बिंदूंना केंद्र मानून एकमेकांना छेदणारे कंस करायचे आणि तीच रचना आपल्याला या बाजूला करायची. हे पहा, सीला मी केंद्र मानलेलं आहे. या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल सीला केंद्र मानलेलं आहे आणि बाजू BC वर म्हणजे
या ठिकाणी आणि बाजू AC वर या ठिकाणी अशा पद्धतीचे मी 2 कंस केले. हे कंस केल्यानंतर जे बिंदू मिळाले मला या ठिकाणी, जो बिंदू मिळाला त्याच अंतराने मी या ठिकाणी परत एक कंस केला आणि दुसऱ्या बिंदूला केंद्र मानून मी पुन्हा या ठिकाणी त्याला छेदणारा कंस केला. या ठिकाणी 2 कंस आपल्याला ज्या बिंदूमध्ये एकत्र मिळाले त्या बिंदूतून जाणारी या ठिकाणी रेषा काढायची, बिंदू B आणि मिळालेला कंसाचा छेदनबिंदू, यातून जाणारी ही रेषा या ठिकाणी काढून घ्या. या ठिकाणी बाणाचा टोक. तीच रचना या दिशेनं करत असताना बिंदू C आणि हा बिंदू जोडून घ्या. या कोन ABC आणि कोन ACB हे 2 कोन आपण या ठिकाणी दुभागून घेतले. याच्या ज्या रेषा आहेत कोन दुभाजक रेषा, म्हणजे कोन ABC ची कोन दुभाजक रेषा BX आणि ACB या कोनाची दुभाजक रेषा YC या एकमेकींना ज्या बिंदूमध्ये मिळालेल्या आहेत त्या ठिकाणी O असं नाव देऊया. जर आवश्यकता वाटली तुम्हाला तर काय करायचंय, तर बिंदू A आणि O हा सुद्धा जोडून घ्या. तो परत दुभागायची गरज नाही, कारण हे सगळे कोन सारख्या मापाचे आहेत. हे पहा, या ठिकाणी A बिंदू आणि हा O बिंदू आम्ही जोडून घेतो. ही रेषा अशी सलग पुढं काढून घेतली. या ठिकाणी Z नाव देऊयात. आता ओला जर केंद्र मानलं आणि X एवढ्या अंतराने, OX एवढ्या अंतराने तुम्ही या त्रिकोणामध्ये जर वर्तुळ काढलं तर ते वर्तुळ बरोबर 3ही बाजूंना या ठिकाणी स्पर्श करेल. त्रिकोण ABC हा त्रिकोण काढण्यासाठी 10 सेंटीमीटर बाजू आपल्याला दिलेली आहे. ती 10 सेंटीमीटर बाजू आपण या ठिकाणी काढून घेतली. नंतर BC एवढ्या अंतराने B ला केंद्र मानून B मधून या ठिकाणी कंस केला आणि तेवढ्याच अंतराने C मधून त्याला छेदणारा कंस केला. 2 कंस एकमेकांना ज्या बिंदूत मिळाले तो बिंदू आपण या ठिकाणी जोडून घेतल्यानंतर त्रिकोण ABC तयार झाला आणि त्रिकोण ABC चे 2 कोन दुभागून आपल्याला या ठिकाणी O बिंदू मिळाला. O ला केंद्र मानून या ठिकाणी OZ किंवा OX किंवा OY एवढ्या अंतराने आपण या ठिकाणी वर्तुळ काढलं. ही रचना आहे त्रिकोणात वर्तुळ आंतरलिखित करणे. यामधून तुम्हाला कोणकोणत्या रचना कराव्या लागल्या ते पहा, की दिलेल्या बाजूची बहुभुजाकृती काढणे, त्यानंतर कोन दुभागणे, त्यानंतर त्रिकोणामध्ये वर्तुळ आंतरलिखित करणे. रचना अशा रीतीची आहे की वर्तुळ आंतरलिखित होत असताना ती या बाजूला, प्रत्येक बाजूला आतल्या बाजूने स्पर्श केली पाहिजे. जर काटेकोरपणा तुमचा थोडाफार जरी कमी अधिक झाला तर तुमचं OZ हे अंतर जे आहे त्यापेक्षा OX अंतर हे कमी अधिक होऊ शकतं. म्हणजेच वर्तुळ बाहेरून जाण्याची शक्यता आहे किंवा या बाजूने वर्तुळ आतमध्येच राहण्याची शक्यता आहे. त्यासाठी हा जो O बिंदू आहे हा ऍडजस्ट करायचा नाही. वर्तुळ जर जात नसेल तर ती रचना आपली चुकलेली आहे. आपण नव्यानं ती रचना करायची
आणि जोपर्यंत आपलं वर्तुळ बरोबर 3 बाजूंना आतून स्पर्श करत नाही तोपर्यंत ती रचना तुम्ही करत राहणार आहात. या पुढे आपण या बाजूला आणखी एक रचना पाहणार आहोत की दिलेल्या 3 भिन्न बिंदूतून जाणारे वर्तुळ काढा. यासाठी कच्ची रचना मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. पहा, 3 बिंदू दिलेले आहेत. ते 3 बिंदू फक्त एका सरळ रेषेत येणार नाही एवढीच आपण काळजी घेणार आहोत. ते 3 बिंदू भिन्न ठिकाणी तुम्हाला घ्यायचे आहेत. 1, 2 आणि 3 अशा पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी हे 3 बिंदू तुम्ही घेतल्यानंतर त्या बिंदूंना नावं देऊन घेऊयात PQR. आता PQ आणि R या 3 बिंदूंपासून बरोबर सारख्या अंतरावर आपल्याला असा एक बिंदू मिळवायचा आहे की ज्याला केंद्र जर मानलं तर त्या केंद्रबिंदूतून काढलेलं वर्तुळ ज्यावेळी आपण काढू त्या वर्तुळाच्या परिघावर R, Q आणि P हे 3 बिंदू आले पाहिजे. ठीक आहे, रचनेला आपण सुरुवात करूया. बिंदू P हा निश्चित करून घेऊ. या ठिकाणी इथे घेतो बिंदू P. या ठिकाणी घेतो बिंदू Q आणि या ठिकाणी आपण घेऊया थोडंसं याच्यामधलं अंतर कमी अधिक आहे किंवा जास्त अंतर घेतलं तरी हरकत नाही. अशा पद्धतीने घेऊया. R बिंदू या ठिकाणी घेऊया. कुठेही घ्यायचे 3 बिंदू. पहा, P आणि R मध्ये जेवढं अंतर आहे तेवढंच P आणि Q मध्ये नाहीये आणि तेवढंच Q आणि R मध्ये नाहीये. 3ही बिंदूंमध्ये भिन्न अंतर आहे. आता रचना काय करायची पहा. या सरळ रेषा आहेत अशी कल्पना करा. म्हणजे हे त्रिकोणाचे 3 बिंदू आहेत अशी कल्पना करा आणि आपल्याला बाजू दुभागायच्या. त्रिकोणाच्या या 3 बाजू ज्या अस्पष्ट तुम्हाला या ठिकाणी दिसत असतील या बाजू दुभागायच्या. मग बाजू दुभागण्याची रचना काय तर पहा, पहिल्यांदा Q आणि Q आणि P यामध्ये जेवढं अंतर आहे त्याच्या निम्म्यापेक्षा अधिक अंतर. हे निम्म अंतर आणि हे निम्म्यापेक्षा अधिक अंतर. कितीही घ्या, निम्म्यापेक्षा अधिक एवढं घेतलं तरी चालेल. आणि या ठिकाणी त्याच्या 2 विरुद्ध बाजूला म्हणजे एक या बाजूला कंस आणि एक या रेषेच्या विरुद्ध बाजूला. म्हणजे कसं की जर ही अशा पद्धतीची जर रेषा असेल P आणि R या पद्धतीची तर तिच्या डावीकडं आणि उजवीकडं अशा पद्धतीनं एक एक कंस करायचा आणि तीच कृती पुन्हा या दुसऱ्या बिंदूतून याला केंद्र मानायचा आणि या ठिकाणी त्याला छेदणारे कंस करून घ्यायचे. 2 कंस एकमेकांना ज्या बिंदूमध्ये मिळालेले आहेत ते बिंदू जोडून घ्या. हे 2 बिंदू 1 आणि 2 हे 2 बिंदू आपण जोडून घेऊया. जसं जसं आपण रचना एक एक पुढे शिकत जात आहोत तसं तसं आपल्याला काटेकोरपणा जो आहे तो तंतोतंत येणं गरजेचं आहे. जसं की बिंदूंची जे बिंदू आहे त्याच्यावर बरोबर कंपासचं टोक टेकवणं, बिंदू निश्चित करताना पेन्सिलचं टोक बरोबर त्याच्यावर टेकवणं, त्यानंतर 2 कंसां मिळून तयार झालेल्या बिंदूतून जाणारी रेषा काढताना बरोबर त्याच बिंदूंमधून गेली पाहिजे. ती डावीकडं उजवीकडं जाता कामा नये. आता आपण काय केलंय, P आणि R यांच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतराने P ला केंद्र मानून या ठिकाणी एक कंस आणि R ला केंद्रबिंदू मानून दुसरा कंस केलाय. तीच रचना आपण PQ या दरम्यान करून घेऊया. P आणि Q च्या दरम्यान काय करायचं, P आणि Q च्या दरम्यान Q ला केंद्र मानून निम्म अंतर, PQ च्या निम्म अंतर त्यापेक्षा निम्म्यापेक्षा जास्त अंतर किती घेऊ शकतो, एवढं घ्या हरकत नाही. Q ला केंद्र मानून आता ही रेषा अशा पद्धतीने असेल, लक्षात घ्या. तर तिच्या डावीकडे म्हणजे या बाजूला इकडे एक कंस आणि
उजवीकडे एक कंस, या बाजूला एक कंस. हीच रचना या पी बिंदूतून करून घ्या. या ठिकाणी पहिला कंस आणि या दिशेनं हा त्याला छेदणारा दुसरा कंस. जे 2 बिंदू आपल्याला मिळालेले आहेत ते निश्चित करून घ्या. निश्चित झालेल्या बिंदूतून ही जाणारी रेषा काढून घ्या. रेषा बरोबर त्याच बिंदूतून जात आहे याची खात्री करा. हे पहा, या ठिकाणी आल्यानंतर 2 रेषा एकमेकींना जर जोडत नसतील, जोडल्या जात नसतील, कारण आपण त्या तुटक दाखवत आहोत, तर पुन्हा पट्टीचा वापर करून त्या रेषा बरोबर एकमेकींना जोडल्या गेल्या पाहिजे त्याची काळजी घ्या. ऍडजस्टमेंट करू नका. आता या 2 रेषा एकमेकींना ज्या बिंदूत मिळाल्या त्याला एक विशिष्ट नाव देऊया. ओ असं नाव देऊया. बाजू दुभागल्यामुळं आपल्याला त्या 2 दुभाजक रेषा ज्या बिंदूत एकत्र मिळाल्या तो बिंदू म्हणजेच आपला पी, क्यू आणि आर या तीनही बिंदूंपासून सारख्या अंतरावर मिळालेला बिंदू आहे. आपण खात्री करूया. पहा, क्यूला केंद्र माना या ठिकाणी आणि पी एवढं अंतर या ठिकाणी निश्चित करा. तेच अंतर या बाजूला आणि तेच अंतर आर बाजूला. या पद्धतीनं व्यवस्थितपणे पुन्हा एकदा खात्री करून घ्या. पी अंतर कमी अधिक थोडंसं होतंय आणि खात्री झाल्यानंतर ओला केंद्र मानून या ठिकाणी अशा रीतीचं एक वर्तुळ पूर्ण करून घ्या. पूर्ण केल्यानंतर वर्तुळ पूर्ण झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की बिंदू पी, बिंदू क्यू आणि बिंदू आर हे बरोबर काय झालेले आहेत, तर त्या आपण मिळवलेल्या केंद्रबिंदूतून काढलेल्या वर्तुळाच्या परिघावरती ते बिंदू आलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ही सुद्धा तितकीच महत्वाची रचना आहे. व्यवस्थित समजावून घेत चला रचना आणि दिलेली कामं ही वेळच्या वेळी पूर्ण करत चला.